आज ना मी भोपळ्याच्या पुऱ्या करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला भोपळ्याची साल काढून घ्यायची. भोपळा आता मी किसून घेते. हे बघा, आता आपला भोपळा किसून झालाय. तर त्याच्यात तीळ टाकायचे. तीळ भरपूर टाकायचे. जिरा धण्याची पूड घरी तयार केलेली, लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर, एक चमचा हळद, डाळीचं पीठ आपल्याला थोडंच घ्यायचे, ज्वारीचं पीठ, ज्वारी पण थोडीच घ्यायचं पीठ ज्वारीचं. गव्हाचं पीठ मात्र जास्त घ्यायचं, का तर गव्हाच्या पिठाने पुरी मऊ होती, ज्वारीच्या डाळीच्या पिठाने कडक होती. एक चमचा तेल. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. पाणी लगेच घालायचं नाही, कारण भोपळ्यालाच पाणी सुटतं. व्यवस्थित सगळं मिक्स करून मळून घ्यायचं. पीठ आपलं मळून तयार झालं. त्याला थोडंसं तेल लावून 15-20 मिनिटं भिजवून ठेवायचं. तुम्हाला आता मी पुऱ्या करायला घेतले. तेल तापायला ठेवले, तोपर्यंत पुऱ्या करून घेते. छोट्या छोट्या गोळ्यांच्या पोळ्या केल्या तर ते पटकन उरकत नाही. लाटून पूर्ण झाले. आता ही वाटी पुऱ्या तयार करायच्या. तेल गरम झाले, त्याच्यात आपण पुऱ्या टाकूया. तेलात पुऱ्या टाकल्या की गॅस कमी करायचा.